हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश जाधव ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली आणि सर्वात आधी देवपूजा करून घेतलेली आहे. हे बघा इथे देवपूजा आपली झालेली आहे आणि आता मस्तपैकी देवासमोर बसलेलं आहे जरा 5 मिनटं. आणि मित्रांनो, घराचं थोडाफार काम राहिलेलं आहे. हा आम्ही बेडरूम केलेला आहे हा पूर्ण. आणि म्हणजे बेडरूममध्येच आपण देव मांडलेला आहे. देवाला जागा आपण हॉलमध्ये केलेली आहे. आपल्याला असला देवघर नवीन आणायचं आहे, मग तेव्हा तिथे आपल्याला हॉलमध्येच लावायचं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कुठल्या साईडला. इथे मित्रांनो जागा केलेली आहे देवघराला. इथे देवघरात आपला हा ब्लब पण येईल. तर इथे आपलं देवघर राहणार आहे. आणि पाऊस पण मित्रांनो सकाळ सकाळी लागलेला आहे. आणि मित्रांनो, इकडे आहे आपला किचन. शेगडी वगैरे तिथं मांडलेले आहे. अजून कडापाचा वगैरे ओटा केला नाही. तर तो केल्यानंतर आपला तिथं वगैरे शेगडी वगैरे लावली जाईल. आणि हा आहे आपला किचन. तर आणि किचनला लागून आपण बाल्कनी केलेली आहे. तर बघू शकता इकडे. आणि इथनं व्ह्यू दिसतो मस्तपैकी. पाऊस तर कुठं झाला आहे, समोरचा डोंगर अजिबात दिसत नाही. आणि इकडे राजश्री सकाळच्या जेवणाचे तांदूळ निवडते. मित्रांनो, आज सकाळपासूनच पाऊस लागला आहे. 2-3 दिवस पाऊस नव्हता, थोडा होता रिमझिम. आणि आज जरा जोरदारच पाऊस आहे. तर मित्रांनो, आपला हा आहे किचन पूर्ण. हा आहे किचन आणि हा आहे हॉल. हॉल आहे आणि एकच बेडरूम आहे. नंतर बनवायचं आहे. काही काम केलं नाही आम्ही, थोडं काम बाकी आहे. आणि समोर ओटी आहे, पण तिचा पण बांधकाम राहिलेला आहे. हे बघा, याचा बांधकाम राहिलेला आहे ओटीचं. पाऊस बघू शकता किती पडतं. पाऊस तर खूपच झालेला आहे. माझा आवाज येत नसेल तुम्हाला. असा होता मित्रांनो घराचा टूर. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज मित्रांनो मी घरातच आहे. आज काही कुठं बाहेर नाही जात, कारण काही 2 दिवस आजारी होतो. काल दवाखान्यात आलं. तर आज आराम करतोय, घरातच आहे. तर आखा खरब काढला असा सालो वाघ जायचे ते कसला टोकारा परत खाली. आणि मित्रांनो, आजोबांनी सकाळ सकाळी जंगलात जाऊन आलिंबी आणलेली. तर मला काय जायला नाही भेटला. जरा पाय वगैरे दुखत आहेत. काल तर दवाखान्यातच गेलो, तर पाय वगैरे दुखत होतं म्हणून मी गेलोच नाही. तर आजोबा गेलेले सकाळी, तर त्यांनी आणलेली आहे सकाळ सकाळी आलिंबी.